पुढची बातमी आहे, अपंगांना शासनाच्या धोरणानुसार नगरपालिकेने 3% निधी राखीव ठेवून तो त्यांच्यासाठीच खर्च केला जावा असा शासन निर्णय आहे। मात्र जुन्नर नगर परिषदेने या निधीचे आज अखेर कधीही वाटप केले नव्हते। यावर काम करणाऱ्या प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला मात्र यश मिळाले आहे। बुधवारी 12 एप्रिलला हा निधी नगरपालिकेजवळच्या विठ्ठल मंदिरात नगराध्यक्ष श्याम पांडे, शिवसेनेचे गटनेते दीपेश सिंह परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे, पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या उपस्थितीमध्ये यातील पहिल्या टप्प्यातील अपंग निधीचे वाटप करण्यात आले। आम्ही जेव्हा या मागील 4 महिन्यापूर्वी जुन्नर शहराची या ठिकाणी पंचवार्षिक निवडणूक झाली नगरपालिकेची आणि तेव्हापासून आमच्या ताईंनी आणि जुन्नर शहरातील सर्व आमचे मेयर भाऊ असतील या सर्वांनी तुमच्या सर्वांसाठी तुम्हाला तुमच्या असलेल्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी योग्य तो पाठपुरावा केला। त्याबद्दल मी त्यांचं जुन्नर नगरपालिकेच्या शिवसेनेच्या गटनेता या नात्याने सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांच्या या लढ्याला यश आलं आणि आमचे नगराध्यक्ष श्यामभाऊ पांडे आणि आमच्या सर्व पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी मिळून मागील एका मीटिंग मध्ये पहिला ठराव केला की तुमच्या असलेल्या जो काही तुमच्यासाठी निधी येत असतो तो तुम्हाला तात्काळ वाटप करण्यात यावे अशा सूचना आम्ही सर्व नगरसेवक बंधूंनी आणि नगराध्यक्षांनी देऊन या प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर तुम्हाला या सर्व निधीचं वाटप करण्याकामी जे सहकार्य केलं त्याबद्दल जुन्नर नगरपालिकेच्या प्रशासनाचे या ठिकाणी कौतुक करतो आणि या पुढील काळात तुमच्या संस्थेला तुम्हाला सर्वांना जुन्नर नगरपालिकेच्या वतीने जे काय आवश्यक सहकार्य असेल ते सर्व देण्यात येईल असे या ठिकाणी तुम्हाला मी ग्वाही देतो आणि थांबतो। अपंगांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या नगरपालिकेने मिळाल्या पाहिजे, त्या मिळवून देण्याचं काम आज या सगळ्या मंडळींनी तुम्हाला दिलेलं आहे। एक 3 महिन्यापूर्वी आपण ही बातमी केली होती, त्यावेळेस तुम्ही सगळे आमच्याकडे आले, आपण बैल बाजारामध्ये बातमी केली, त्यावेळेस आपल्याला भाऊकुंभार भेटले, ते म्हणाले होते की जर हा निधी मिळाला नाही तर मी माझं नगरसेवक पद सोडीन अशी तुला त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती। या श्यामराव पांडे यांचा जाहीर आभार मानेल की शेवटी आपल्याकडे नुसतं नेतृत्व असून चालत नाही तर कर्तृत्व पण आहे। आज आपण या समाजाचं काही देणं लागतो, आपण दिलेला शब्द पाळलात, त्या सगळ्या मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो। भविष्य काळामध्ये तुमच्या काही मागण्या असतील ते योग्य रीतीने मांडा, त्या सगळ्या मार्गी लागतील। आपला आवाज केवळ नेतृत्व करत नाही तर कर्तृत्वही करतो। भविष्य काळामध्ये तुमचे काही प्रश्न असतील आमच्यापर्यंत मांडा, ते यांच्यापर्यंत यायचं काम करू। एवढं थांबतो। जय महाराष्ट्र। मला या सगळ्यांचं मनापासून कौतुक वाटतंय की यांच्या मार्फत आपण जवळपास 87 अपंगांना ऑनलाईन सर्टिफिकेट नुसार 3% निधी वाटतो। कायदा नगराध्यक्ष म्हणजे जे पांडे सरांना माझी नम्र विनंती आहे की कायदा 1995 ला झाला, 95 ला कायदा झाल्यावर जवळपास 20 वर्ष उलटतात आणि त्या कायद्याची अंमलबजावणी आज होते। ह्याच्यामध्ये माझा अपंग बांधव की 20 वर्ष किती वनवासाने गेला ह्याच्याकडे पहिलं पहा। तुम्ही आज या नगरपालिकेने प्रथम तुम्ही या खुर्चीत बसलेले जवळपास 3 महिने हो 4 महिने हो, परंतु या नगरपालिकेचा 5 लाख रुपये निधी आज खर्च होतो। याचा मला प्राण संघटनेच्या वतीने तुमच्या सर्व बॉडीचा आणि नगराध्यक्षांचा तुमचा मी जाहीर आभार मानते। आणि
आमची या नगरपालिकेचा सर एकच सांगायचा मुद्दा होता की तुमच्या नगरपालिकेने तिथं सांगितलं होतं आम्ही 3 लाख निधी करू, उर्वरित निधी आम्ही रॅम्पवर ह्याच्यावर खर्च करू. नंतर आम्ही त्यांना बरेच जवळले जवळपास आमदार बच्चू कडू यांच्या मार्फत आपण 2.5 वर्षात 22 शासन निर्णय काढले. हे एक संघटक म्हणून मी तुम्हाला सांगते. तर त्याचमध्ये आपल्या शिवसाहेबांनी तिथं सांगितलं की नाही आम्ही 5 लाख रुपयाची तरतूद केली आणि आज जवळजवळ 87 लोकांना 2000 प्रमाणे निधी वाटप होते. याचा मला अभिमान आहे की तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी मिळते. त्याचप्रमाणे नगरपालिकेने बांधलेल्या व्यापारी गाळ्यामध्ये आपल्या 3% गाळे मिळणे हे आपल्या हक्काचे आहे. आणि त्याचप्रमाणे असे शासन निर्णय 24 नोव्हेंबर 2015 चा शासन निर्णय काय सांगतो की जर आम्हाला आमच्या अपंगांना सक्षम करण्यासाठी कुठेतरी 5 स्टॉल द्यावे. तर मला असं वाटतं की तुमच्या भवितव्य 5 वर्षाच्या निवडणुकीत पदावर असताना तुम्ही माझ्या फुल नाही फुलाची पाकळी माझ्या अपंगांना नगरपालिकेत स्वयं उद्योगासाठी जर थोडे स्टॉल मिळाले त्याची रोजीरोटी जर चालू झाली तर मी आणखीनच तुमचं कौतुक करेन. आणि या पुढच्या काळात दुर्दैवाचं असं वाटतं की नगरपालिकेच्या लोकांना म्हणजे महिला बालकांना असो जिल्हा परिषद असो याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यांना नगरपालिकेमधूनच जे काही निधी मिळेल त्याच्यातलाच निधी हा नगरपालिकेच्या लोकांना मिळाला जातो. परंतु ग्रामीण भागातल्या अपंगांना जे तो पंचायत समितीचा निधी घेऊ शकतो, जिल्हा परिषदचा घेऊ शकतो, ग्रामपंचायतचा घेऊ शकतो आणि महिला बालकल्याणचा घेऊ शकतो. परंतु नगरपालिकेमध्ये अपंग जो राहतो त्याला आपला बाहेरचा निधी घेता येत नाही. म्हणून जेणेकरून तुमची नगर परिषद ही सक्षम करावी एवढंच मी यापुढे बोलते. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी चांगल्या इथून पुढच्याही काळात तुमचा निधी आम्हाला आहे परंतु उर्वरित राहिलेली रक्कम तुम्ही दुसऱ्या टप्प्यातही वाटप करणार याचाही मला अभिमान आहे. दुसरा टप्पा लवकरात लवकर जाहीर तुम्ही कराल याची मी येते. माझ्या अपंग बांधवांना दुसरी एक विनंती आहे. पांडे सर तुम्ही या 87 अपंगांना जो निधी वाटप करताय त्याच्यामध्ये मला एकच असं तुम्हाला सुचवण्याची तुम्ही जर नगरपालिकेने एखादी पीडीसी बँक म्हणजे आता इथे जवळपास 4-5 बँकेचे प्रत्येकाने खाते आपले नंबर दिले आणि त्या खात्यावर आपण निधी जमा करतोय. पण असं न करता आपल्या जवळपास 4 नगरपालिकेचा निधी खर्च झालेला आहे. जेजुरी असेल, सासवड असेल, त्याचप्रमाणे शिरूर, दौंड आणि त्याच्यानंतर 5व्या नगरपालिका म्हणून आपल्या जुन्नर नगर परिषदेचा नंबर लागतोय. जवळपास आपल्याला चांगल्या प्रकारचा निधी मिळाला याचा मी आनंद वाटते. आणि इथल्या लोकांना निधी कमी असा का वाटतो तर कारण का आपली लोकसंख्या नगरपालिकेमध्ये अपंगांची जास्त आहे. त्यामुळे निधी तुम्हाला जसा त्यांनी केलेला आहे. पण याच्या पुढे तुम्ही आमचा मागलाही बॅकलॉग भराल. मागील वर्षाचा बॅकलॉग सर तुम्ही भराल अशी मला विनंती आहे की प्रत्येक नगरपालिकेने मागला बॅकलॉग भरायचा असं परिपत्रकही तुम्हाला काढलेले वारंवार आम्ही सूचना दिलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं की नगरपालिकेमध्ये आमदार साहेब आहेत आणि या नगरपालिकेचे नगराध्यक्ष जी 3% निधीसाठी समिती स्थापन केलेली आहे ती समिती अद्यापही स्थापन झालेली आहे. त्याचं मला दुर्दैवी वाटतं. जोपर्यंत समिती स्थापन होणार नाही तोपर्यंत इतका अपंगाला त्याच्या हक्काच्या योजनांपासून वंचित राहावं लागेल हे मी ठामपणे सांगते. माझा कार्यकर्ता जरी तळागाळाशी लढला तो कुठेतरी कमी पडणार आहे. पण त्या निमित्ताने तुम्ही आपल्या आमदार साहेबांची गाठ घेऊन किती समिती लवकर तहसीलदार असतील त्याच्या सदस्य म्हणून तहसीलदार आहेत, आणखी नगराध्यक्ष आहेत, व्हिडिओ मॅडम आहेत. यांना आपण निलंबित करावं की बाबा तुम्ही लवकरात लवकर ही समिती स्थापन जास्तीत जास्त आपल्या नगरपालिका जुन्नर तालुक्यातील अपंगांना कसा लाभ घेता येईल यापुढे याच्याकडे लक्ष द्यावं आणि आमचा अपंगाला पाहण्याचा दृष्टिकोनही इथून पुढे बदलावा एवढी मी या प्राण संघटनेच्या वतीनं विनंती करते. बऱ्याचशा वक्त्यांच्या भाषणातून व्यथा ऐकल्या परंतु खरोखर म्हणजे समाजामध्ये काही गोष्टीने मनुष्य खचून जातो. परंतु आपण संघटनेच्या माध्यमातून त्या परिस्थितीवर मात करतात ही गोष्ट अभिमानाची आहे. कारण आपण आपलं काम करताना जीवनात काही नैसर्गिक आपल्याला काही व्यंगत्व आलं तर आपण घाबरून जायचं कारण नाही. कारण 4 ते 5 वर्षापूर्वी एक अपंग महिला मद्रास जे तामिळनाडू स्टेट मधून IAS ऑफिसर म्हणून प्रथम आलेली आहे. तिथं ही आपण सोडता कामा नये. आज मला आठवतं की 3-4 महिन्यापूर्वी आपण पंचायत समिती, तहसील ऑफिस, नगरपालिकावर सामूहिक मोर्चे आले होते सकाळपासून आणि अत्यंत शांततेत आणि शिस्तीत आले होते. आपले निवेदन व्यथा संबंधित विभागांना दिलेले आहे आणि
श्याम पांडेजी यांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी या प्रश्नाची पाठपुरावा करून आपल्याला निधी लवकर मंजूर करून घेऊन त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल नगरपालिकेचे सर्व त्यांचे सहकारी आणि अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन आणि कौतुकास पात्र आहेत. तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा अभिनंदनास कौतुकास पात्र आहेत. कारण आपण लोकशाही माध्यमातून जो लढा दिलेला आहे आणि न्याय मिळवून घेतलेला आहे त्याबद्दल पदाधिकारी आणि आपले सर्वांचे अभिनंदन. भविष्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा सवलती शासनाच्या माध्यमातून मिळतात. खरं तर या सवलती आपल्यापर्यंत पूर्ण ज्ञात नसतात. संघटनेच्या पदाधिकारी मार्फत मासिक मीटिंग मार्फत आपण या सोडवणूक करू शकतात. कारण आपल्याला माहित आहे किंवा नाही याच्याबद्दल मला सांगता येणार नाही, परंतु एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की मोटार अपघातमध्ये किंवा वीज पडून मृत्यू पावला किंवा विहिरीत पडून मृत्यू पावला त्याचे कारण जरी अनेक असेल तर त्याच्याबद्दल जी खबर आमच्याकडे दाखल असते आम्ही पीएम रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंट संबंधित मैताच्या वारसाला विनामूल्य देऊन त्यांना पंचायत समितीत केडी भुजबळ नावाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही पाठवतो. अपघाती विमा कृषक योजना अंतर्गत आपल्याला 75,000 ते 2 लाख 2.5 लाखापर्यंत मदत मिळते. तसेच आम्ही आतापर्यंत 5 ते 6 प्रकरण टाकले त्यापैकी 2-3 मंजूर झालेले आहेत. एक रमेश सुपे म्हणून आंबोलीला पाण्यात वाहून गेले त्यांना 5 लाख रुपयाचं अनुदान मंजूर झालेलं आहे. हे शासनाच्या सुविधा आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे आणि आपण शेजारी पाजारी किंवा आपल्या गावात या शासकीय योजनेची माहिती दिली पाहिजे. जिजामाता आधार योजना आहे, संजय गांधी योजना आहेत, बऱ्याचशा शासनाच्या योजना आपल्याला पंचायत समिती किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून त्याची माहिती मिळते. या माहितीचा आपण लाभ घ्यावा. सगळ्यांनी एकमताने ठाम निर्णयाने संघटित राहिलं तर आपले प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे यापुढे सर्वांनी एकत्रित काम करा. कधीही असं वाटून देऊ नका की मी कसं सांगू मी कसं बोललं पाहिजे. तुम्ही नगराध्यक्षांना नाही बोललं तरी तेही तुमचे प्रश्न सोडवतील कारण ते आपल्या शहरात राहतात. कुठलाही नगरसेवक आपल्याला असं पाठीमागे फिरून पाठवत नाही. नगरसेवक पण आपले सगळे चांगले आहेत. तुम्ही नगरसेवकांना कॉल करत नाही कधी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहत नाही. आपले स्वप्नील गांडे इथं शहरात राहतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. कधीही कमीपणा लेखू नका स्वतःला. आपले नगराध्यक्ष खरंच देवाप्रमाणे आहेत. यापुढे राहिलेला निधी तो राहिलेल्या अपंगांना देण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास मी व्यक्त करते. माझं सर्वांना एक विनंती आहे प्रशासक आमचं काही तुमच्याशी हे नाही. आम्ही जे घेतो त्याला सकारात्मक हे करून त्या शासनाची जी अंमलबजावणी त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय करतात ते शासन निर्णय त्या शासन निर्णयामध्ये ऍडिशनल एखादा निर्णय टाकायचा त्या प्रशासकीय अधिकारी हे बरोबर नाही. जो शासन निर्णय झाला जे घटनाकारांनी जे केलेले आहे ज्यांनी केले आपण त्यांच्यापेक्षा मोठे नाही आहोत याचं ते आपल्याला थोडंसं भान ठेवलं पाहिजे. मला हे कळत आहे तर त्याच्यानंतर आम्ही निसर्गाने म्हणा परमेश्वराने म्हणा सुंदर शिल्प केलेली आहेत मनमोहक आकर्षक मनविरून घेतली अशी. पण या आपल्या जगात जी काही शिल्पाशी आहेत ती पूर्ण न करता जी आपल्या जगात पाठवलेली ती पूर्ण करण्याचं काम कोणाचं हा माझा एक प्रश्न आहे की ती पूर्ण करण्याचं काम कोणाचं आहे. मनमोहक सुंदर अशी शिल्प आपण पाहतोय पण त्याच्यातही काही परमेश्वराने म्हणा पण निसर्गाने म्हणा की अपूर्ण करून पाठवलेली त्याला पूर्ण करण्याचं काम कोणाचं आहे. या संदर्भात थोडंसं विचार करून त्याला सकारात्मक एवढी विनंती करून थांबतो. मला आजही तो दिवस चांगला आठवतो की मी नगरपालिकेमध्ये निवडून आलो होतो आणि माझ्या कारकिर्दीमध्ये पहिलाच आलेला मोर्चा हा अपंग बांधवांचा होता. निवेदन घेऊन ते मंडळी त्या ठिकाणी सर्व आलेले होते. आठवत असेल तुम्हाला कदाचित. मी आणि माझे सर्व सहवीर भगत हे सदस्य नगरपालिकेमध्ये होतो. आम्ही खाली आलो. खाली आलो तुमचं मी निवेदन आपल्या हातामध्ये घेतलं. तोपर्यंत मला या गोष्टीचं ज्ञान काहीच माहिती नव्हतं काय विषय आहे काय नाहीये. परंतु जेव्हा मी प्रशासनाने चर्चा केली त्यानंतर वेळोवेळी तुमचे अनेक पदाधिकारी माझ्याकडे आले आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतील आपण त्याच्या दृष्टीने प्रशासनाकडनं सर्व पावलंही उचलत गेलो व आज त्या सर्व कार्यक्रमाचं एक फलित किंवा एक फळ म्हणून आज आपण या ठिकाणी
हा निधी वाटप या ठिकाणी नगरपालिका करू शकते. यासाठी मला आमच्या संपूर्ण सभागृहाचं सर्व पक्षीय नगरसेवकांचं सहकार्य मिळालं व आज आम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचा न्याय हा अल्प प्रमाणात ह्यांना देण्यासाठी या ठिकाणी यशस्वी झालेला आहोत. या पूर्व काळामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून नगरपालिकेचा असलेला अपंग निधी हा खर्च केला जात नव्हता. का जात नव्हता, कशासाठी जात नव्हता ते मला वादाच्या विषयात करायचं नाही. परंतु जर इथे मी निवडून आलेलो आहे, मी लोकांनी मला निवडून दिलेला आहे, तर माझं एक प्रामाणिक कर्तव्य आहे की त्याचा जो हक्क आहे त्या तो मिळालाच पाहिजे. ह्या मनाशी मी सहमत असल्यामुळं की उगाच आपण कुणाकडे तरी की वाचल्यासारखं किंवा गरीब असल्यासारखं किंवा सहानुभूती आपल्याला प्रमाणे करण्यापेक्षा त्यांनी जे काम केलेलं आहे समाजामध्ये, आज आपण देखील समाजाचे घटक आहोत, जुन्नर शहराचे नागरिक आहोत, आपला हक्क हा आपल्याला मिळाला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी ठिकाणी पाऊल उचललं व आम्हाला या ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये यश देखील आलं. मगाशी आपल्या ढवळे यांनी यांच्या मनोगतामध्ये अनेक व्यथा या ठिकाणी मांडलेल्या आहेत. परंतु ताई तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही बोलण्यापेक्षा काम करण्याला जास्त बोलणारी मंडळी आहोत. आणि आजचा देखील कार्यक्रम मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी सांगतो, हा नगरपालिकेने आयोजित केलेला कार्यक्रम नाही, हा तुमच्या संघटनेने बरोबर चव्हाणजींनी कार्यक्रम सगळा आयोजित केला होता. त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. मला म्हटले अध्यक्ष तुमच्या हस्ते आपण कार्यक्रम करू, आम्ही सर्व नगरसेवकांना बोलवतो. मला मुळामध्ये अशी प्रसिद्धी ह्या गोष्टी आम्हाला सर्व नगरसेवकांना आवडत नाही की म्हणून आम्ही 2 पावलं लांब राहतो. त्याचं मागचं कारण सांगायचं होतं किंवा असं की विनाकारण काही लोकांना गैरसमज होता की नगरपालिकेने कार्यक्रम आयोजित केला, आम्हाला बोलवलं नाही, अमुक नाही तमुक नाही. हा कार्यक्रम हा संघटनेने आयोजित केलेला आहे. संघटनेने आम्हाला ठिकाणी बोलवलं आणि कार्यक्रम नगरपालिकेच्या प्रांगणात देखील घ्यायचा होता. परंतु सर्व अपंग मंडळींना वरती हॉलवर जाणं शक्य नव्हतं. त्यांना आम्ही सांगितलं की शहरी मंदिरामध्ये कार्यक्रम घ्या, आम्ही तिकडे येतो त्यावेळेला. बरोबर समजतं अशा पद्धतीने झाला. त्यांनी सगळ्याशी पत्रव्यवहारामध्ये सगळ्यांशी केला होता. असो त्यांनी कपडे संदर्भातले विषय मांडले, गाड्या संदर्भातले विषय मांडले. आता मला विजयबाबू शिवतरेंचा, सासवडचा आणि उदाहरणार्थ मी 5 मिनिटं आमच्या पुण्यामध्ये मला दिली. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी 100% सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला अनुभव काम करण्याची जर सगळीकडे येतो. परंतु पुढच्या पंचवार्षिक पुढच्या मार्च नंतर जुन्नर नगरपालिकेत तुम्हाला प्रथम क्रमांकावरती दिसेल की अन्य नगरपालिकेने आपण काम हे भरीव असं काम, भरीव असं योगदान आम्ही इथे करू. येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व नगरसेवकांचा असा मानस आहे की आपण खाली नगरपालिकेच्याच प्रांगणामध्ये तुमच्यासाठी हॉल सेपरेट करणं, तुम्हाला कर्ज भरा तुम्ही येता अनेक प्रश्न देखील येतात, तुम्हाला वर शक्य नसतं. तुमच्यासाठी जागेवर प्रयासातले अधिकारी तुम्हाला उपलब्ध होतील अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये देखील सोय करायचा मानस आमचा येणाऱ्या काळामध्ये आहे. निश्चितच तुमच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने आम्हाला या कार्यामध्ये यश देखील येईल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. असो आज तुम्ही आम्हाला ही सेवा करायची संधी दिलेली, आज अल्प प्रमाणात वेळेला आम्ही तुमच्या सेवेस पात्र झालेलो आहोत. हे मुलीला घेऊन यायचं सर्टिफिकेट मी काढून हे घ्या तुम्हाला तुमच्या मंडळी अत्यंत उत्स्फूर्तरित्या घोडके सरांनी रुपये 2000 या ठिकाणी या अपंग मुलाला सुरू केलेले आहे. शासन हे सगळ्यांसाठी असतं. एखादा माणूस अपंग असतो तो निसर्गामुळे असतो. शेवटी अपंगांना त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांचं जे देणं आहे ते द्यायला हवं. जुन्नर नगरपालिकेकडे गेले अनेक दिवस 3% निधीची रक्कम रखडलेली होती. मात्र जुन्नर नगरपालिकेवर शिवसेनेचे नगराध्यक्ष शामराव पांडे व त्यांचे सहकारी सत्तेवर आले. त्यांनी सगळ्यात पहिला निर्णय कुठला घेतला असेल तर या अपंग बांधवांना त्यांच्या हक्काचा निधी द्यायचा आहे. आज आपण पाहतोय सत्तेवर येऊन अवघे 4 महिने झालेत, दिलेला शब्द पाळला. शामरावजी प्रथम आपला आभार मानतो. आज आपण या अपंगांना दिलेला शब्द पाळलेला आहे. या निधीतली काही रक्कम आपण दिलेली आहे, काय सांगाल आपण? वाणी साहेब, मी दिलेला शब्द जरी असला तरी हे माझं एक नगरपालिकेचं प्रथम नागरिक आहे आणि माझं कर्तव्य देखील आहे. माझ्या गावातील जे उपेक्षित असतील यांना यांचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे. नगरपालिकेच्या प्रयासाने सल्लामसलत केल्यानंतर या पूर्व काळामध्ये 4 ते 5 वर्ष त्यांचा निधी कुठल्या प्रकारे वाटप केला गेलेला नव्हता. आम्ही सर्व बाबीची सखोल जेव्हा चौकशी केली, माहिती घेतली, त्यावेळेला प्रशासनाने या पूर्व काळामध्ये का फॉलोअप घेतलं नाही ह्या भागात आम्ही गेलो नाही. परंतु आम्हाला काय करायचं आहे हे आम्ही प्रशासनानं मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं. येत्या 31 मार्च अखेरपर्यंत यांचं अपंगांचा जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये निधी हा शिल्लक होता. त्या शिल्लकीतलं आत्ता त्यांच्याच संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम घेऊन या ठिकाणी थोडंसं वाटप या ठिकाणी केलं गेलेलं आहे. उरलेला निधी आहे त्यांचे जसे फॉर्म आमच्याकडे येतील, ऑनलाईन प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे. त्यांचं आम्ही वेळोवेळी त्यांना सहकार्य करून जे सर्व आमच्याकडं त्यांचे मागणी जेवढी येईल त्या पद्धतीने आम्ही त्यांची सर्व निधी त्यांच्यापर्यंत 1 रुपया शिल्लक न ठेवता
ठेवता संपूर्ण निधी आम्ही त्यांना त्यांचा देणार आहे या वर्षीचा. या अपंग बांधवांसाठी आपण जे काही कार्य करतात यांचा दुवा आपल्या पाठीशी निश्चित असेल. या अपंगांना आपण आव्हान काय कराल? आणि मगाशी काही वक्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला या ठिकाणी गाळाही मिळावा की जेणेकरून आम्हाला व्यवसाय करता येईल, आमचं जीवन कुठंतरी चांगल्या मार्गाला नेता येईल. आपण काय सांगाल? वाणीसाहेब, निश्चितच हा खूप मोठा दुवा, खूप मोठा आशीर्वाद हा आम्हाला सर्व नगरपालिका सर्व नगरसेवकांना या ठिकाणी आहे. आणि त्यांनी जे मगाशी त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी अनेक मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत की त्यांच्या व्यापारी संकुलामध्ये रिझर्वेशन असतं, जागेवर रिझर्वेशन असतं, किंबहुना घरकुलामध्ये वगैरे रिझर्वेशन असायची शक्यता आहे. केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे, जिल्हा लेवलचे जे कुठले निधी असतील, ज्या कुठल्या योजना असतील त्या येणाऱ्या काळामध्ये माझ्या वैयक्तिक लेवलवरनं, पक्षीय लेवलवरनं, नगरपालिका लेवलवरनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे काम, हे पुण्याचं काम आम्ही इथून पुढच्या काळामध्ये देखील करत राहणार आहोत. नक्कीच अपंग बांधवांनो, तुम्ही एकटे नाही तर तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत. भविष्य काळामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या नगरपालिका निश्चितपणे सोडवतील. माझ्यासोबत अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आहेत. काय त्यांच्या भावना आहेत? आज नगरपालिकेने ह्या निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे. भविष्य काळामध्ये नगरपालिका त्यांच्या बरोबर राहील. ताई, काय सांगाल आपण? नगरपालिकेने आज पहिला हप्ता आपल्याला दिलेला आहे. पहिल्यांदा मी या नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष श्याम पांडे सर आहेत यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांचे म्हणजे सर्व नगरसेवक आहेत आत्ता जे पदावर आहेत त्या सर्वांचंच मी अभिनंदन करते की आज जवळपास कायदा 1995ला झाला आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जवळपास 20 वर्षे उलटलेले आहेत. 20 वर्षांनी म्हणजे आज या जुन्नर नगरपालिकेतल्या निधीला हक्काचा निधी मिळाला. त्याच्यामुळे हा निधी मिळाल्यामुळे मला तर खूप आनंद आहे. मी या प्रहार संघटनेला कुठंतरी मला यश आलेगत वाटतं आणि आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली संघटना चालते आणि इथून पुढच्या काळात आता श्याम पांडे सरांनी सांगितलं की मी इथून पुढच्या काळातही जे 3% गाळे असतील, 3% किंवा ज्या व्यवसायासाठी टपरे असतील आणि जेणेकरून समिती स्थापन आहे याच्याकडे आपण वैयक्तिक मिटिंग घेऊन जेवढ्या माझ्या वैयक्तिक लेवलवर, नगरपालिकेच्या वैयक्तिक लेवलवर ज्या काही योजना असतील ती जास्तीत जास्त अपंगांना लाभ कसे मिळेल आणि विशेषतः करून मी आज पोलीस निरीक्षक यांचाही आभार मानते की त्यांनी तोंडातून शब्द निघतावर एका कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ससूनचं सर्टिफिकेट काढायलाही जाण्याची इतकी नव्हती, पण त्यांनी आपल्या खिशातून लगेच 2000ची नोट काढून दिली. मी त्याबद्दलही त्यांच्यावरती आणि इथून पुढच्या काळातही नगरपालिकेला बरोबर प्रहार संघटनाही पाठीशी उभी, त्यांच्या ज्या वेळेस आवाज टाकेल त्यावेळेस प्रहार संघटना पाठीशी उभी राहील एवढे मी ग्वाही देऊ शकते. मॅडम, या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये जवळजवळ 85 अपंग आहेत. त्यांना कुठेतरी आता आधार मिळतोय. तुम्ही त्यांना आव्हान काय कराल? मी नगरपालिकेतील हद्दीतील जेवढ्या अपंग बांधवांना विनंती करते, जे काही तुम्हाला फुलाची पाकळी मिळते त्याचा कुठेही दुरुपयोग करू नका. चांगल्या कामासाठी उपयोग करा जेणेकरून तुमच्या आर्थिक भविष्यात त्याचा कुठेतरी फायदा होईल आणि नगरपालिकेचा निधी हा मरेपर्यंत मिळणार आहे. त्यामुळे त्याचा चांगला वापर करावा एवढेच मी अपंग बांधवांना सांगू इच्छिते. आमदार बच्चू कडू हे नेहमीच ह्या अपंग मंडळींच्या पाठीशी राहतात. आपला आवाजची भूमिका आहे नेहमीच अशा पद्धतीचीच ह्या जनतेच्या पाठीशी राहण्यासाठी. आम्ही केवळ बोलतो असंच नाही तर जुन्नरमध्ये एक दिव्यांग मुलांची शाळा आहे. या ठिकाणी आपला आवाजचे मुख्य अतुल परदेशी यांनी 10,000 रुपये दिलेले आहेत. भविष्य काळासाठी सुद्धा या मंडळींना काही लागलं तर आपला आवाज सदैव तुमच्या पाठीशी राहील. आज जरी हा अपंग निधी मिळाला असला तरी यासाठी 11 जानेवारी 2017ला अपंग बांधवांना आंदोलन करावे लागले होते. नेमक्या त्यावेळी त्यांनी काय मागण्या केल्या होत्या त्याही पाहूयात सविस्तर. ज्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ण होत नाही. अपंगांना कर्ज भेटत नाही, अपंगांना निधी भेटत नाहीत. ते 3% ज्या राखीव जागा, ज्या अपंग लोकांना नोकऱ्या भेटत नाही, काही सर्व्हिस भेटत नाही. आज अपंग एवढी ताणाताण करून तरी पण लोक आज मोर्चा काढायला तयार आहे. मैंने MA BEd किया है लेकिन मैं अभी तक मुझे कोई नौकरी नहीं मिली है. लेकिन मैं घर में ट्यूशन पढ़ाती हूँ और मेरे घर में मैं सिर्फ माई और मेरी माँ ही है. मेरी माँ की उम्र भी 65 साल से ज़्यादा है और मैं 100% हैंडीकैप हूँ. मैं कुछ कर नहीं सकती. मेरा सबसे बड़ा मसला है मेरा घर, क्योंकि घर मैं भाड़े से रहती हूँ और मुझे 2000 रुपये महीना दे जाता है लाइट बिल और घर का भाड़ा 1500 ऐसा पकड़ के पूरा 2000 रुपये घर का भाड़ा जाता है और बड़ी मुश्किल से मैं अपनी ज़िंदगी बसर कर रही हूँ. मैं आपसे ये करती हूँ कि मुझे घर मिले और एक छोटी मोटी नौकरी मिले ताकि मैं अपनी और मेरी माँ की ज़िंदगी खुशहाली से गुजार सकूँ. 18 साल लग गए. मैं बहुत दुख सुख से इसको ज़िंदगी संभाल रहा है. इसको दूसरा के सहारा बगैर कुछ नहीं होता. मेरे को हाथ का भर कमा के खाने वाला है. इसको लेके बहुत तकलीफ से जी रहा है. इनको लेके बहुत तकलीफ में है. इसको लिए कुछ मदद चाहिए, कोई पेंसिल संभालने का. तो मेरे बाल बच्चा है. 18 साल उम्र है. इनको बाप तो मेरे को छोड़ के गया. अब 6 साल हो गया उन्होंने छोड़ के गया.
5-6 बाल बच्चा लेके बहुत तकलीफ से चल रहे। नगरपालिका असेल, तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, यांनी जे नियमित सुविधा आहेत त्या जर यांना मिळून देणार नसतील, मिळत नसतील, तर आपला आवाजही या मंडळींच्या बरोबर असेल, एवढी मात्र आपली ग्वाही आहे। आपण पाहिलं नेमक्या काय मागण्या होत्या अपंग संघटनेच्या, पण हा निधी वाटप झाल्यानंतर या निधीचे सर्व श्रेय फक्त आपल्या आवाजलाच आहे, अशा शब्दात अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। काय म्हणाला सुरेखा ढवळे पाहूयात। अपंग बांधवांना त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटना नेहमीच भांडत असते। जुन्नर नगरपालिकेकडून अपंगांना जो शासनाच्या आदेशाप्रमाणे 3% निधी दिला जावा तो आजपर्यंत दिला जात नव्हता। जुन्नर नगरपालिकेला हा निधी देण्यासाठी ह्या प्रहार संघटनेने आज भाग पाडलेले आहे। 2016-17 मध्ये जुन्नर नगरपालिकेचं उत्पन्न जवळजवळ 33 कोटी रुपये आहे। याचं 3% रक्कम काही लाखात होत आहे। आज जुन्नर नगरपालिकेने अवघे 2 लाख रुपये ह्या अपंग बांधवांसाठी दिलेले आहेत। माझ्यासोबत अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुरेखाताई ढवळे आहेत। ताई, काय सांगाल आपण, आज तुमच्या मंडळींना पैसे मिळालेले आहेत, ही रक्कम कमी पण आहे, सतत आम्ही या प्रश्नाबरोबर तुमच्या बरोबर असतो, काय सांगाल आपण? सर, आत्तापर्यंत तर तुमचा आपला आवाज, मी पहिले आपला आवाज या दूरदर्शन वाहिनीचं मी इतकं अधिक अभिनंदन करते की पहिल्यापासून म्हणजे ज्या निधीच्या इथं आम्ही सुरुवात केली कागदावर लिहिण्यापासून तुम्ही आजपर्यंत आम्हाला जे मोलाचं सहकार्य केलं, पहिल्यांदा मी या प्रहार संघटनेच्या वतीने तुमचं हार्दिक अभिनंदन मानते। आणि इथून पुढच्या काळात जर ह्या नगरपालिकेने बजेटमध्ये 33 कोटी जर खर्च केला होता आणि जर आमच्या अपंगांना 2 लाख रुपये गेलेले, जर टप्प्याटप्प्यात जर त्यांच्या हक्कानुसार जर निधी वाटप नाही केला तर मॅडम 33 कोटी रुपयाचं मागचं आर्थिक वर्षाचं बजेट आहे। 3% ही रक्कम काही लाखामध्ये होते, तुम्हाला अवघे 2 लाख रुपये दिलेले आहेत, काय सांगाल आपण? ह्यांनी आम्हाला कलेक्टरच्या मीटिंगमध्ये सांगितलं की या वर्षात आम्ही 5 म्हणजे तरतूद म्हणजे यांच्यामध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये तुलनेत नाही। त्यांचे नगराध्यक्ष जे श्याम पांडे ते म्हणले की शिल्लक म्हणले आणि जे आर सांगतो सो उत्पन्नातील एकूण 3% निधी म्हणजे जवळजवळ त्यांनी बजेट जाहीर केले त्याचे 3%। जर अधिकाऱ्यांनाच अजून ह्यांच्या मला वाटतं जुन्नर तालुक्यातील अधिकाऱ्यांना त्या कायद्याचं नॉलेज नाही, ते कायद्याचं नॉलेज मला प्रशिक्षणाद्वारे द्यावं लागेल। हे पहिले मी सांगते, मला अपेक्षित आहे की माझ्या इथून पुढच्या काळात माझा जर 3% निधी स्व उत्पन्नाप्रमाणे 3% जर अपंग बांधवांना मिळाला नाही तर प्रहारची 2016-17 मध्ये 33 कोटी रुपयाचं नगरपालिकेचं बजेट होतं, 3% रक्कम तुम्हाला किती मिळणं अपेक्षित होतं, काय सांगाल? सॉरी 99 लाख रुपये अपेक्षित होते, त्याप्रमाणे त्यांनी 2 लाख म्हणजे जवळजवळ 99 लाखाच्या बी 3% निधी खर्च केलेला नाही, हे बी माझा आरोप आहे। परंतु इथून पुढच्या काळात त्याचा माहिती अधिकाराद्वारे आणि आपला आवाज या माध्यमाद्वारे मी हा आवाज उठवल्याशिवाय सोडणार नाही आणि एकही अधिकारी खुर्चीत बसू देणार नाही निधी जोपर्यंत त्यांच्या हक्काचा मिळतो नाही। परंतु ह्याला टप्पे राहतील, त्यांनी सांगितले मॅडम सगळा निधी टप्प्यात होईल, पण टप्प्यात पण कधी म्हणून त्यांच्याकडून तारीख डिक्लेअर होईल। मॅडम 2016-17चं आर्थिक वर्ष संपलेलं आहे, 16-17-18चं आर्थिक वर्ष आता सप्टेंबरला संपेल, जर त्याच्यात जर पैसे मिळाले नाही तर आपल्या संघटनेची भूमिका काय असेल? याच्यानंतर संघटनेची भूमिका असेल, पहिल्या नगरपालिकेला लॉक मारलं जाईल आणि प्रत्येक अधिकाऱ्याच्या ज्या नगराध्यक्षापासून ते नगर शिवपर्यंत सगळ्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय सोडणार नाही, ही प्रहारची जाते आपली। प्रहार संघटना या अपंग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे। ह्या अपंग संघटनेमध्ये जे नियमात आहे तेच करायला हवं, चुकूनही एखाद्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये किंवा संघटनेने सुद्धा याबाबतची काळजी घ्यायला हवी। शेवटी आपण समाजाचं काही देणं लागतो, जे अपंग बांधव आहेत ते काही स्वतःहून काही वेगळं केलेलं नसतं, शेवटी हा निसर्ग आहे, निसर्ग कोणाला कसा ठेवील सगळ्यांनीच जबाबदारी आहे। सगळ्यांनीच जर बरोबरीनं काम केलं तर ह्या अपंग बांधवांना हक्काचा न्याय मिळेल। ह्या अपंग बांधवांच्या लढ्यामध्ये चला तर आपण सगळे सामील होऊया आणि ह्या अपंग बांधवांना साथ देऊया। जुन्नर नगरपालिकेच्या वतीनं जुन्नर शहरातील 85 अपंगांना आज शासनाच्या आदेशाप्रमाणे 3% निधीचं वाटप झालेलं आहे। त्याचा पहिला हप्ता जुन्नरचे नगराध्यक्ष शामराव पांडे यांच्या हस्ते वितरित केलेला आहे। या अपंगांना निधी मिळावा याबाबतची स्पष्ट भूमिका जुन्नर नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊ कुंभार यांनी केलेली होती। एवढंच नाही तर जुन्नर नगरपालिकेकडनं हा निधी तुम्हाला मिळाला नाही तर मी माझं नगरसेवक पद सोडीन अशी भूमिका स्पष्ट घेतली होती। आज जुन्नर नगरपालिकेने हा निधी अपंगांना दिलेला आहे। माझ्यासोबत भाऊ कुंभार आहेत। कुंभारजी, काय सांगाल, आज त्या नागरिकांना त्या अपंगांना नगरपालिकेने निधी दिलेला आहे, आपली भावना काय असेल? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झाली ही जुन्नर भूमी। या जुन्नर भूमीला एक वेगळा इतिहास आणि वेगळा वारसासुद्धा आहे। या जुन्नर तालुक्याचे भाग्यवंत माजी आमदार नामदार वल्लभ शेठजी बेनके साहेब
त्यांनी इथून मागच्या कालखंडामध्ये सातत्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणा किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमानिमित्त म्हणा अपंगाच्या बाबतीत नक्कीच चांगली भूमिका घेऊन त्या ठिकाणी ते वस्तुरूपी त्या ठिकाणी 2 चाकी सायकल आणि किंवा इतर वस्तू असतील ज्यानेकनी तुमचे ज्याला आपण कुबड्या म्हणतो त्या अशा बऱ्याचशा ज्या अपंगांना उपयोगी असे अशा वस्तू त्या ठिकाणी साहेबांनी इथून मागच्या कालखंडात वाटल्यात आणि अपंगांना चांगलं सहकार्य केलं. खरं तर आम्ही साहेबांचा एक चांगला विचार घेऊनच या ठिकाणी आम्ही नगरपालिकेमध्ये लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि साहेबांच्या या पाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही इथं काम करतो आहे. येथील मागच्या 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आपण त्या ठिकाणी होतात बैल बाजारामध्ये ज्यावेळेला अपंग ज्यावेळेला सर्व एकत्र आले होते एक आंदोलन त्यांनी छेडलं होतं. त्यावेळेला पंचायत समिती तहसील आणि जुन्नर नगरपालिका या ठिकाणी त्यावेळेला निवेदन देण्याचं ठरवलं होतं. योगायोगाने त्या ठिकाणी मी आलो असता आपण त्या ठिकाणी मला प्रश्न विचारले होते. त्यावेळेला मी एक सांगितलं होतं की त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आज नगरपालिके बहुमताने त्या ठिकाणी नगरसेवक आहेत आणि येणाऱ्या काळखंडामध्ये हे जे माझे अपंग बांधव आहेत यांना आमच्या नगरपालिकेमध्ये शासनाच्या नियमामध्ये जेवढा निधी त्यांना देता येईल तेवढं सहकार्य आमच्या नगरसेवकांच्या वतीने नक्कीच करीन. जर कधी भविष्यात झालं नाही तर मी त्या ठिकाणी माझ्या नगरसेवकपदा राजीनामा हे त्यावेळेस सांगितलं होतं. परंतु आज एक चांगला मला एक आनंद होतो आहे आणि सर्व आमचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आमचं नगरसेवक आमचे या ठिकाणी बहुमत आहे. बहुमताने ज्या वेळेला तो विषय त्या ठिकाणी आला तर आम्ही त्या ठिकाणी बहुमताने त्या ठिकाणी तो ठराव मंजूर पण केला. परंतु हा जो आज कार्यक्रम घेतला असताना मी पण त्या संघटनेचा प्राड संघटनेने आज 12 तारखेला कार्यक्रम करायचं आयोजित केलं आणि त्या ठिकाणी निमंत्रित केलं. खरं तर हा निधी वाटपाचा कार्यक्रम हा नगरपालिकेमध्ये नगरपालिकेने केलेला आहे. शासनाचा निधी आलेला आहे आणि शासनाचा निधी येत असताना ज्या वेळेला मागच्या मीटिंगमध्ये त्यांनी पत्रक वाटलं त्यावेळेला अध्यक्षांचं किंवा प्रशासनाचं एक काम होतं की इतर नगरसेवकांना पण विश्वासात घेऊन नगरपालिकेच्या मार्फत एक पत्र काढून आपण सर्वांना बोलायला पाहिजे होतं. आज जर तुम्ही पाहिलं तर ठराविकच नगरसेवक त्या ठिकाणी आले. मी पण या ठिकाणी ज्या वेळेला मला कळालं त्यावेळेला आमच्या सहकारी नगरसेवक आमचे खरं तर आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेशजी भैया हे त्या ठिकाणी आले आणि खरं तर आम्हाला एक वाईट वाटतं की ज्येष्ठ नगरसेवक ज्येष्ठ माजी नगराध्यक्ष अशा अनुभवी माणसांना जर इथं स्थानिक जे सेनेचे नगरसेवक आहे किंवा नगराध्यक्ष ते विचारात घेत नाही याची खंत वाटते. जुन्नर शहराचा विकास करायचा असेल त्या सर्व लोकांना आपण विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे आणि हा अपंगांना जो निधी वाटला तो खरं तर आज मला एक आनंद या निमित्ताने होतोय. कुंभारजी तुम्ही जे मगाशी म्हणालात की नगरपालिकेच्या प्रशासनाने नगराध्यक्षांनी एक मोठा कार्यक्रम घ्यायला हवा होता. नगराध्यक्षांनी मगाशी स्पष्ट भूमिका मांडली की हा जो कार्यक्रम आहे हा नगरपालिकेने केलेला नाही, हे अपंग बांधवांनी केलेला आहे. तुमची भूमिका योग्य आहे की कार्यक्रम करताना सगळ्यांना बरोबर घेणं, सगळ्यांचा मानसन्मान करणं, कार्यक्रम मोठा करणं हे तुमचं म्हणणं जरी खरं असलं तरी हा कार्यक्रम अपंग बांधवांनी केलेला आहे. भविष्य काळामध्ये नगरपालिका एक चांगला कार्यक्रम करील अशीच आपण या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करूया. दरम्यान हा निधी नगरपालिकेचा असल्याने नगरपालिकेने स्वतंत्र कार्यक्रम घेऊन हा निधी वितरित करायला हवा होता अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी व्यक्त केला. पाहूयात काय म्हणाले दिनेश दुबे. आपल्यासोबत जुन्नर नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे आहेत. जुन्नर नगरपालिकेचा कारभार चांगला झालेला आहे. जिथं बरोबर आहे तिथे दुबे साहेबांचं सहकार्य असतं, जिथं चुकतं तिथं कान ओढायचं ते काम करतात. आज जुन्नर नगरपालिकेने या अपंगांना मदत केल्याचं काम केलं आहे. दिलेला शब्द या सगळ्या मंडळींनी पाळलेला आहे. दुबे साहेब आपण काय सांगाल? आत्ताच माझे सहकारी मित्र सन्मान्य भाऊ कुंभार यांनी तुम्हाला याच्या संदर्भामध्ये सर्व सांगोपांग चर्चा करून घडामोडीच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की आजपर्यंत नगर परिषदेच्या इतिहासामध्ये गेली 25 वर्ष मी नगर परिषदेमध्ये काम करतो आहे. आजपर्यंत अपंग संघटनेला असेल, मातृभेगर संघटनेला असेल किंवा ज्या लोकांवरती अत्यावश्यक ज्या लोकांना ज्या आवश्यक अशा गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, सुविधा आहेत. नगरपालिका म्हणजे काय फक्त रस्ते साफ करणे, गटारी साफ करणे किंवा दैनंदिन कारभार पाहणे, कोणाला ना हरकत प्रमाणपत्र देणे एवढ्याच पुरती मर्यादित नाही. याच्यापेक्षाही पुढं जाऊन काही असंख्य अनेक कामं आहेत. त्यातलाच हा एक प्रकार आहे. आता भाऊनी सांगितलं की बाबा 3 महिन्यापूर्वी तो या अपंग लोकांना जो पेमेंट वाटप करायचं असतं त्या संदर्भात जर कधी झालं नाही तर 3 महिन्याच्या आतमध्ये मी राजीनामा देईन. त्या पद्धतीनं तो ठराव विषय माननीय अध्यक्षांनी लावला. तो ठराव आम्ही सर्वानुमते संमत केला. जिल्हाधिकाऱ्यांची त्याच्यावरती परवानगी आली आणि माझ्या माहितीप्रमाणे 26/3/2000
किंवा 25/3/2017ला जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बोलून स्पष्टपणे सूचना दिल्या की या लोकांच्या या लोकांना जो तुम्ही निधीचं वाटप करणार आहात तो निधी त्वरित या ठिकाणी वितरण करण्यात यावा आणि त्यांच्या आदेशानुरूप 31/3/2017 रोजी या चेकचं लिखाण काम पूर्ण करून 31/3/2017 म्हणजे 16 म्हणजे 17 म्हणजे मागच्या आर्थिक वर्षामध्ये 31/3/2017 म्हणजे मागच्या आर्थिक वर्षामध्ये या खर्चाचं विनियोजन केलं गेलं आणि हे निधीचं वाटप आज त्या माध्यमातून केलं गेलं. आमचं म्हणणं एवढंच होतं की जेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या माध्यमातून आमचे युवा नेते सन्माननीय अतुल शेठ बेनके असतील, आमचे माजी आमदार वल्लभ शेठजी बेनके असतील, यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही काम करत असतो, आमचा नेत्यांचा आम्हाला अशाच पद्धतीचा आदेश आहे. ज्या गरजवंत लोकांना कुठल्याही प्रकारचं राजकारण आडपाडदा न ठेवता जे काही सहकार्य करता येईल ते करा आणि त्यांच्या आदेशानुरूप हे काम करत असताना आजचा हा जो छोटेखानी कार्यक्रम झाला, आमचं म्हणणं असं होतं की आम्ही बहुतांश नगरसेवक या ठिकाणी फक्त 4 नगरसेवक हजर होते. आपण ते हे त्या ठिकाणी पाहिले, आपल्या निदर्शनास आलं असेल. मग 4 नगरसेवकांमध्ये हा कार्यक्रम करण्यात आला का? माझा नगरसेवक नगराध्यक्षांवर यांच्यावर दोष नाही, माझा दोष हा प्रशासनावर होता. प्रशासनाने हलगर्जीपणा केला. त्यांची ही नैतिक जबाबदारी काय? प्रशासन त्यांच्या खिशातून काढून पैसे अपंगांना देत नाहीत. या अपंग लोकांसाठीच आम्ही या ठिकाणी आहोत. चांगल्या माणसाबरोबर तर कोणी जातं. साहेब, नगरपालिकेचा कारभार समन्वयाने व्हावा असा प्रयत्न आपल्याकडनं का होत नाही? आपण एक हात पुढे का करत नाही? काय हात पुढे करायचं साहेब? जर कधी आम्हाला सांगितलंच नाही का हा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे, जर आम्हाला काही कल्पनाच नाही, मला भाऊचा फोन आला तर आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी गोळा झाले. मी गेलो तिथं, पाहिलं प्रशासनाचं कोणीच दिसलं नाही. मी निघून आलो बाहेर. मला थांबता येत होतं तिथं. माझा काय या माझ्या अपंग माता भगिनींवरती रोष आहे, अशातला माझा रोष प्रशासनावर आहे. प्रशासनाने त्यांची जबाबदारी झटकून चालू नये. ते काय खिशातून त्यांच्या कोणाच्या कलेक्शन करून पेमेंट देत नाही. तिथं प्रशासनाचे पैसे, हे दिले गेलेले पैसे जुन्नर नगर परिषदेच्या असणाऱ्या अर्थसंकल्पातून झालेल्या खर्चाच्या बजेटच्या रकमेतून उर्वरित शिल्लक रकमेच्या काही टक्के रक्कम, 3% काही टक्के रक्कम 2 असेल 3 असेल, ती 3% बजेटच्या असणाऱ्या शिल्लक रकमेच्या 3% रकमेची अदायगी या अपंग लोकांना करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. आणि नगरपालिकेच्या कायद्यामध्ये तशा पद्धतीचं नियोजनामध्ये कायद्यामध्ये अधिनियमामध्ये तरतूद केलेली आहे. आजपर्यंत ती कुणीही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न नाही केला. परंतु आमचा सहकारी मित्र भाऊ कुंभार याच्या माध्यमातून बेनके साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आज या निधीचं वाटप करण्यात आलं. त्याबाबत मला अपंग लोकांना निधी मिळाला, मला त्या संदर्भामध्ये अतिशय समाधान आहे आणि त्याचा सार्थ अभिमान मला आहे की या लोकांच्या आम्ही काहीतरी काम 1000 रुपयाचा चेक देतो, काय म्हणजे मोठी मेहरबानी नाही हो. 1000 रुपयाचा चेक म्हणजे मोठी मेहरबानी नाही. या लोकांना काय तुम्ही 1000 रुपयाला किंमत, पण ती सुद्धा देणं जी आहे आपले कुवत, तर आपण ते दिलंय त्याचं समाधान मला निश्चितच माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांना या ठिकाणी आहे. साहेब, जुन्नर नगरीचे नगराध्यक्ष शामरावजी पांडे, आपण या समाजाच्यासाठी जे काही करताय हे निश्चित कौतुकास्पद आहे. मात्र हे सगळं करताना सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर अधिक हा नगरपालिकेचा गाडा पुढे जाऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने लोकशाही आपण राबवता हे भविष्यकाळामध्ये सिद्ध होईल. आपण हा एक अनुभव विचारात घेऊन भविष्यकाळामध्ये या सगळ्याच नगरसेवकांना, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बरोबर घेऊन जुन्नर शहराचा विकास कराल अशीच अपेक्षा करूया. सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर.